आणि मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे। पालिका निवडणूक जिंकण्यासाठी शिंदे मुंबईमध्ये ठाणे पॅटर्न राबवणार असल्याची माहिती आहे। विविध समाज, जात किंवा व्यवसाय निहाय असे 25 ते 30 सेल शिवसेनेमध्ये स्थापन करून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायक्रो मॅनेजमेंटवर भर दिला जाणार आहे। विशेष म्हणजे शिवसेनेशी संलग्न असलेली स्थानीय लोकाधिकार समिती ही मराठी भाषिक आणि भूमिपुत्रांसाठी काम करणारी संघटना म्हणून कार्यान्वित केली जाणार आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, कशा पद्धतीने मुंबईसाठी शिंदेंकडून ठाणे पॅटर्न राबवला जाणार आहे? प्रज्ञा, नक्कीच आपण पाहतोय की ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची अनेक वर्ष ही सत्ता आहे आणि तोच पॅटर्न हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे हे राबवणार आहेत। ठाण्यामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर समाज, त्याचबरोबर ती व्यवसायनिहाय, जातनिहाय या अनुषंगाने जे सेल्स बनवलेले आहेत तीच पद्धत ही मुंबईत देखील कार्यान्वित केली जाणार आहे आणि त्यानुसारच 25 ते 30 सेल हे या ठिकाणी स्थापन केले जाणार आहेत, ज्यामध्ये त्या समाजाची लोक यांच्यातला एक लोकप्रतिनिधी नेमून त्या समाजाचे नेमके विषय काय आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न किंवा एका सेल्सद्वारे हा समाज संपूर्ण एकत्र आणण्याचा प्रयत्न हा केला जाईल आणि त्यानंतर त्याचा जी मदत आहे ही निवडणुकीमध्ये प्रामुख्याने केली जाईल आणि त्या अनुषंगाने अशा पद्धतीने हे सेल स्थापन करून या ठिकाणी ठाणे पॅटर्न हा एकनाथ शिंदे मुंबईत राबवून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्याचा जो चंक आहे तो त्यांनी बांधल्याचा पाहायला मिळत आहे। याचबरोबर स्थानिक लोक अधिकार जी समिती आहे जी शिवसेनेशी संलग्न म्हणून काम करते ती देखील पुन्हा रिएक्टिव्ह केली जाणार आहे। त्यांची देखील 9 ऑक्टोबर रोजी एक मोठा कार्यक्रम होणार आहे, त्याद्वारे ती ऍक्टिव्ह केली जाईल। मराठी भूमिपुत्रांसाठी, त्यांच्या नोकऱ्यांसाठी ही चळवळ कायम काम करत असते आणि मॅन टू मॅन मायक्रो प्लॅनिंग यावेळी शिवसेनेकडनं प्रामुख्याने केलं जात आहे। दुसरीकडे ज्या इतर संघटना आहेत, मग त्या रेल्वे असतील, विमान सेवा असेल किंवा इतर कर्मचारी संघटना आहे, यांना देखील त्यांची एकजूट करून त्यांच्या देखील बैठकांचं सत्र हे सुरू झालेलं आहे। याशिवाय शाखा भेटी या देखील दसऱ्यानंतर प्रामुख्याने श्रीकांत शिंदे आणि इतर जे शिवसेनेचे नेते आहेत हे घेणार आहेत। एकूणच हा संपूर्ण पॅटर्न लक्षात घेता ठाण्यामध्ये अशाच पद्धतीने हा संपूर्ण पॅटर्न राबवला जात होता आणि त्यामुळेच ठाण्यात एक हाती सत्ता शिवसेनेची येत होती आणि तीच पॅटर्न हा आता मुंबईत राबवला जाईल। इतकंच नाही तर दुसरीकडे जे आव्हान आहे ते म्हणजे दोन्ही भाव ठाकरे बंधूंचं, यांना देखील मात करण्यासाठी स्थानिक लोकाधिकार समिती ही मॅन टू मॅन मार्किंग करून वॉर्डनुसार मार्किंग करून त्या ठिकाणी सर्वे केला जाईल। त्यामुळे एकूणच मायक्रो लेवलवरती विचार करूनच मुंबई महानगरपालिका निवडणूक ही लढण्याचा चंक हा एकनाथ शिंदेनी मानलेला आहे आणि त्यासाठीच ठाणे पॅटर्न हा मुंबईत हा बरोबर, ठाणे पॅटर्न हा मुंबईमध्ये किती यशस्वी होतो हे पाहावं लागेल।